नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत पाटील. शशी पाटील रिपेअर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, माझ्या अनेक व्हिडिओ यूट्यूबला येणार आहेत, अनेक माहिती पण मी देणार आहे. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो, आणि मला सपोर्ट करा मित्रांनो प्लीज. मित्रांनो, ह्या शेगडीचं आतमध्ये जे स्विच असतं ते खराब आहे मित्रांनो. तर आपण काय करूया, तुम्हाला आज मी शिकवणार आहे हे स्विच कसं रिपेअर करायचं आणि 100 ते 150 रुपये कसे वाचवायचे हे आपण शिकणार आहोत. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, याचं स्विच खराब आहे, तेच आपण कसं रिपेअर करायचं ते पाहूया. हे पहा मित्रांनो, तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो. ह्या ठिकाणी पहा मित्रांनो, ह्या ठिकाणी हे तुटलेलं आहे सॉकेट जे आहे. हा जो शाफ्ट आहे, ह्या शाफ्टला ज्या खची आहेत ह्या तुटलेल्या आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे हे खालील पट्ट्या ज्या आहेत त्या हे आपण स्विच फिरवल्यानंतर एकमेकाला टच होत नाहीत, ऑपरेट होत नाहीत. हे पहा मित्रांनो, हे तुकडे तुकडे पडलेले आहेत. तर आपण हे स्विच दुरुस्त करून पैसे कसे 100 ते 150 रुपये वाचवायचे ते आपण शिकूया. स्विच खोलून घेतो. हे स्क्रू काढून घेतो, कॉइलचे स्क्रू काढतो. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो काय करायचं, हा शाफ्ट काढायचा मित्रांनो. हा शाफ्ट काढायचा आहे आपल्याला. ह्या शाफ्ट काढून आपण हे स्विच आहे हे दुरुस्त करूया. हा स्क्रू काढायचा. हा जो स्क्रू आहे मित्रांनो मागच्या बाजूला, हा स्क्रू काढायचा. त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं असं हे स्विच खोलता येतं. असं खोलल्यानंतर हा शाफ्ट थोडासा असा बाजूला सारून या पद्धतीनं हा शाफ्ट काढून घ्यायचा. हे दोन्ही असे ह्या बाजूला खेचून हा शाफ्ट बाजूला काढून घ्यायचा. हा शाफ्ट आपण काढून घेतला. हे पहा, ही दोन्ही पण असे थोडंसं ह्या बाजूला वळायचं आणि ह्या बाजूला वळायचं, आणि ह्या मी सांगितल्याप्रमाणे या पद्धतीनं हे पहा इथं या पद्धतीनं हे स्विच बसवायचं. आणि नंतर ह्या पट्ट्या सरळ करायच्या. हे आणि ही पट्टी नंतर सरळ करायची. इथे एक वायसर टाकायचं विसरायचं नाही. इथे एक वायसर टाकला. हे पहा. त्याच्यानंतर मित्रांनो हे 2 टर्मिनल AC करंटसाठी असतात. ह्या शाफ्टच्या डाव्या बाजूला घ्यायचं हे दोन्ही टर्मिनल, आणि 3 टर्मिनल उजव्या बाजूला घ्यायचं आणि हा स्क्रू बसवून टाकायचा. या पद्धतीनं आपण स्विच तयार आहे हे जुनं स्विच तयार करू शकतो. अशा पद्धतीनं आपण हे स्विच तयार करू शकतो. कमीत कमी हे जर स्विच आपण रिपेअरला दिलं तर 100 ते 150 रुपये खर्च येतो. या पद्धतीनं जर बनवलं आपण तर आपले 100-150 रुपये वाचतात. हे पहा मित्रांनो. हे आपण जोडून घेऊया, वायरिंग करून घेऊया हे, आणि हे वायर करून घेऊया. हे पहा मित्रांनो, आपण हा मधला शाफ्ट जुन्या स्विचचा काढून टाकला. हे स्विच रिपेअर झालेलं आहे. बाहेर हे स्विच गेलं तर टाकायला 100-150 रुपये खर्च येतो. ते पैसे आपले वाचले. आता हे दोन्ही वायरिंग चेक करून मी स्लो लावून घेतो, वायरिंग करून घेतो.
ह्या टेस्टरच्या साहाय्याने आपण सर्वात सोपी पद्धत आहे. टेस्टरच्या साहाय्याने आपण वायर कॉईलची स्विच चेक करू शकतो. हे पहा, लाईट लागली, ही वायर चालू आहे. नाही लागली तर वायर गेली. लाईट लागली, ही वायर चालू आहे. नाही लाईट लागली तर गेली वायर. लाईट लागली, वायर चालू आहे. लाईट नाही लागली तर वायर गेली. तसेच आपण ही दोन्ही टर्मिनल जिथं एकत्र झालेले आहेत तिथं एक प्रॉब ठेवून ही कॉईल चेक करू. ही जी कॉईल आहे ह्या टर्मिनलचा दुसरा टर्मिनल हा आहे. तर हे दोन्ही चेक करू. लाईट लागली, कॉईल चालू आहे. लाईट नाही लागली तर कॉईल गेली. हा बाहेरच्या टर्मिनलची कॉईल, बाहेरची कॉईल चेक करूया. लाईट लागली, लाईट नाही लागली तर कॉईल गेली. ही कॉईल आर्थिंग शॉर्ट आहे का पाहूया. आर्थिंग शॉर्ट नाही आहे. आता स्लीव लावून घेतो. तर मित्रांनो, ही 3 नंबर स्लीव बसवायच्या. 2 किंवा 3 नंबर किंवा ह्या वायरपेक्षा मोठ्या स्लीव बसवल्या तरी चालतील. हे पण 3 नंबर किंवा 2-3 नंबर बसवा. आणि ही 10 नंबरची स्लीव बसवायची किंवा ह्या वायरपेक्षा मोठी स्लीव बसवायची, म्हणजे शॉर्ट होत नाही एकमेकाला वायर चिटकून. तर आपण वेळ न घालवता शिकूया स्विचचं AC कनेक्शन आणि कॉईलचं कनेक्शन कसं लक्षात ठेवायचं आणि कसं करायचं ते. तर मित्रांनो, आपण AC वायरिंग आणि कॉईलचं वायरिंग कसं करायचं ते पाहूया. ह्याची मधली जी अर्थिंग आहे ती इथं बॉडीला दिलेली, ही आणि ही दिलेली मित्रांनो. आणि आता हे स्विच असं पकडल्यानंतर डाव्या बाजूला 2 टर्मिनल आहेत, ते AC करंटसाठी आहेत. तर ह्या वायरी इथं येणार आणि ह्या कॉईलच्या वायरी इथं येणार. तर त्या कशा करायच्या पाहूया. इथं 2 वायर ACच्या बसवून घेऊया. इथे एक वायर बसवायची. हे झालं AC कनेक्शन. आता कॉईलचं वायरिंग कसं करायचं ते पाहूया आपण. आणि मित्रांनो, असं स्विच पकडल्यानंतर ह्या शाफ्टच्या उजव्या बाजूला जे पहिला टर्मिनल आहे त्या ठिकाणी 2 टर्मिनल एकत्र झालेत, त्या कॉईलचं कनेक्शन इथं द्यायचं. मधल्या टर्मिनलचे वायर मध्ये जोडायचे. आणि तिसऱ्या कॉईलची वायर, ही तिसरी वायर जी आहे ती इथं तिसऱ्या टर्मिनलला जोडायची. अशा पद्धतीने आपण वायरिंग लक्षात ठेवू शकतो किंवा वायरिंग करू शकतो. मित्रांनो, जर माझा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो, आणि मला सपोर्ट करा प्लीज मित्रांनो. मित्रांनो, ही कॉईलची जी आर्थिंग आहे, आर्थिंग वायर आहे, ही वायर आणि ही 3 पिनची मधली वायर, ह्या दोन्ही वायरी एकत्र करून आपण बॉडीला द्यायच्यात आणि त्या द्याव्या लागतात, नाहीतर शेगडीमध्ये करंट येतो. ह्या शेगडीला अर्थिंग दिलीच पाहिजे. या पद्धतीनं अशी बॉडीला या ठिकाणी अर्थिंग. अशा पद्धतीनं आपण वायरिंग करू शकतो
आणि शूजचा शाफ्ट खराब असेल सांगितल्याप्रमाणे तर आपण जुन्या शूजचा काढून टाकून रिपेअर करू शकतो आणि 100-150 रुपये वाचू शकतो. तर मित्रांनो, आपण AC सप्लाय देऊन बघूया शेगडी गरम होते का. AC सप्लाय दिलेला आहे मित्रांनो, गरम हवा निघते, धूर पण निघायला लागला. वायर काढून, बोर्डातील वायर काढून आपण धूर पण निघायला लागला, कचरा असतो आतमध्ये, पाणी पण ओतून बघूया. अशा पद्धतीनं आपण शूज दुरुस्त करू शकतो आणि वायरिंग करू शकतो. थँक्यू मित्रांनो.